नमस्कार मंडळी, आपण नेहमी पापड तळून किंवा भाजून खातो, पण आज मी तुम्हाला पापड पाण्यात भिजवून एक अशी रेसिपी दाखवणार आहे की तुम्हाला ती नक्कीच आवडेल. ही रेसिपी दिसायला जेवढी आश्चर्यचकित आहे तेवढीच खायलासुद्धा खूप स्वादिष्ट आहे. भिजवून पापड आपण बनवले आहे. हे पापड उडदाचे आहेत, तर तुम्ही मुगाच्या डाळीचे सुद्धा घेऊ शकता. इथं अगोदर मी अर्धा कप असं बेसन घेतलं आहे, अर्धा कप, आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला याचं बॅटर चांगलं करून घ्यायचं आहे. मिश्रण आपण भजीला जसं बनवून घेतो तसं, जास्त सरसरीत नाही किंवा जास्त घट्टही नाही. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे पीठ आपल्याला 10 मिनिटासाठी बाजूला भिजवण्यासाठी ठेवायचं आहे. तर अगोदर आपण आता मसाला बनवून घेऊया. एका कढईत 1 चमच्यावर मी तेल टाकलं आहे, जिरं टाकलं आहे, एक अर्धा चमचा, आणि ते फुललं की आपल्याला अद्रक, मिरची आणि लसूण हे कुटून घेतलं आहे मी जाडसर असं मिक्सरला. तर हे सुद्धा टाकलं आहे, छान परतून घेतलं आहे. हिरवे वाटाणे घेतले आहेत अर्धा कप असं, तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जास्त कमी जास्त जेवढी आपल्याला क्वांटिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी अर्धा कप असं वाटाणे घेतले आहेत आणि 2 ते 3 बटाटे उकडून हे मॅश करून घेतले आहेत. तर यामध्ये आपण आता अजून एकदा मिक्स करून घेऊया. हळद टाकली आहे, पाव चमचा हिंग, गरम मसाला टाकला आहे थोडासा, आणि तुम्हाला वाटलंच तर इथं लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊया. हे मिश्रण आपलं चांगलं तयार करायचं आहे. ह्याच्यामुळे आपल्या ह्या रेसिपीला खूप छान स्वाद येणार आहे. त्यामुळे हे आपल्याला हे जे मिश्रण आहे ते चांगलं तयार करायचं आहे. मंद गॅस आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. आणि शेवटी गॅस बंद केला की त्यात आमचूर पावडर किंवा तुम्ही चाट मसाला टाकू शकता. तर इथं मी अर्धा चमचा असं चाट मसाला टाकला आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे. गॅस बंद आहे. गॅस बंद केल्यानंतरच मी चाट मसाला टाकला आहे अर्धा चमचा. तुम्हाला या ठिकाणी आमचूर पावडर टाकायची असेल तर टाकू शकता. तर इथं पाहू शकता उडदाचे पापड घेतले आहेत मी. तुम्ही याच ठिकाणी मुगाच्या डाळीचे पापड भेटतात ते सुद्धा घेऊ शकता. तर हे पाण्यात आपल्याला भिजवायचे आहेत. तर पापड पाण्यात फक्त काही सेकंदच भिजवायचे आहेत, 5 ते 10 सेकंद. जास्त वेळ ठेवल्यास ते तुटू शकतात, म्हणून पाण्यात आपल्याला जास्त वेळ पापड भिजवायचे नाहीत. पापड पाण्यात भिजवल्यामुळे मऊ होतात आणि मसाल्यांची चवही छान त्यामध्ये उतरते. तर हे बघू शकता तुम्ही. पापड मी पाण्यातून काढलं की कोरडं करून घेतलं आहे थोडंसं, आणि यावर थोडंसं आपण हे बेसनचं मिश्रण टाकून यावर पातळ असा लेयर देऊया. आणि सुती कापड घेऊन त्यावर मी हे पापड थोडंसं कोरडं करून घेतलं आहे. फक्त मऊ पाहिजे आपल्याला हे पापड. आता हे बनवून घेतलेले मिश्रण आहे. हा मसाला आपण छान असा ह्याचा गोळा करून घेऊया, लंबगोल आकाराचा, आणि ह्यावर ठेवूया आपण. ह्याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि गोल असा गोळा करून घ्यायचा आहे ह्याचा. हे पटापट आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पापड छान असं चिकटलं जातं. तर ह्या पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे ह्याचा. बघू शकता ह्या पद्धतीने आपण सगळे करून घेऊया. अजून एक दाखवते. पाण्यात पापड भिजवल्यामुळे मऊ होतात आणि त्याची मसाल्याची चवही छान उतरते. ह्या पद्धतीने 5 ते 10 सेकंद आपण पापड भिजवून घेतला, पाणी नितळून घेतलं, आणि ह्या सुती फडक्यावर किंवा कापडावर आपण ठेवून थोडंसं कोरडं करून घेतलं. आणि मग आपल्याला यावर बेसनचं मिश्रण लावून घ्यायचं आहे. पातळ असा लेयर द्यायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्या ह्या रेसिपीची खूप छान अशी क्रंचीपणा येतो किंवा स्वादही छान येतो, आणि हा रोल छान चिकटला जातो, म्हणून हे बेसनचं मिश्रण वापरलं आहे. तर हे आपण मसाला बनवून घेतलेला आहे बटाट्याचा आणि वाटाण्याचा, तो छान असा हे यावर ठेवूया आणि अगदी त्याच पद्धतीने असा रोल बनवून घेऊया आपण. पटपट बनवायचे आहेत हे रोल, म्हणजे छान असे वळले जातात. पापड मऊ आहे तोपर्यंतच. ह्या पद्धतीने पाहू शकता. ह्या पद्धतीने सगळेच मी रोल बनवून घेते. आता सगळे रोल बनवून घेतले आहेत मी. 6 ते 7 असे पापड घेतले होते. पाण्यात जास्त वेळ भिजवल्यामुळे पापड तुटू शकतात, म्हणून काही सेकंदच ठेवायचे, 5 ते 10.
आता इथं मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत रोल. तर अगोदरच तेल गरम असं झालं आहे. तेलाचं टेम्परेचर जास्त हवं, म्हणजे हे पातळ छान असे ह्यात फुगले जातात. नाहीतर मध्यम किंवा लहान आचेवर जर आपण तळले तर हे पापड जरासा तेल ओढून घेतात. म्हणून आपण मोठ्या ते मध्यम आचेवर हे तळून घेतलं आहे. लालसर रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि गरम गरम हे सर्व करायचं आहे. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खूप खूप स्वादिष्ट लागतात. अशा पद्धतीने हे बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच मला सांगा. ह्या पद्धतीने आपण सगळेच रोल तळून घेणार आहोत आणि नंतर आपण सर्व करणार आहोत. जेव्हा आपल्याला खायचे आहेत तेव्हाच हे रोल तळून घ्यायचे, नाहीतर फ्रीजमध्ये जरी ठेवले तरी चालतात हे रोल. तर हे सगळे आता मी सर्व करणार आहे म्हणून मी तळून घेतले आहेत. तुम्हाला जर 1 ते 2 रोल खायचे असतील तर हे तेवढेच तळून नंतर आपण फ्रीजमध्ये हे बाकी रोल ठेवू शकतो. आणि नाश्त्यासाठी किंवा चटपटीत काहीतरी खायचं असेल, उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नाही म्हटलात तरी ही रेसिपी खूप छान आहे. ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा.